फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर कमिंग. तर जे पण ऑडियन्स आहे, जे पण बघतायत, त्यांना तू कसं इंट्रोड्यूस करशील स्वतःला? सो माय सेल्फ निलेश ढोले. तर मी बेसिकली एक इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे आता फायनल इयरचा. अँड मी एक फाउंडर पण आहे जो की माझा निर्णयचा एक प्लॅटफॉर्म आहे जी कोडिंग वगैरेसाठी हेल्प करतो. इंजिनिअरिंगमध्ये तू कसं काय फिगर आउट केलं? आपण सुरुवातीला जे पण इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन्स वगैरे घेतात, जे पण फ्रेशर्स असतात, ते खूप कन्फ्युजिंग असतात. आणि तू आत्ता अशा स्टेजवरती आहे की ते सगळ्या गोष्टी फिगर आउट केलं. तर आपण सुरुवात करूया तुझ्या 11th आणि 12th स्टँडर्डपासून, कारण की सगळी सुरुवात तिथनंच होती. तर तुझ्या 11th आणि 12thच्या जर्नीबद्दल थोडंफार सांगशील? जसं की तुझा इंटरेस्ट काय होता, गोल वगैरे काय होता, की तुला आधीपासूनच इंजिनिअरिंग करायची होती का? तू सगळे गोल वगैरे क्लिअर होते का तुझे? सो फर्स्ट थिंग तर सोहम अशी होती की त्यावेळेस एवढंच माहिती होतं की जर काही रिस्पेक्ट पाहिजे असेल, काहीतरी गोष्टी अचीव करायच्या असतील तर पैसा कमवायला लागतो. सो पैसा कमवण्यासाठी मला त्यावेळेस कळा की सगळ्यात जो आपला शॉर्ट सोर्स आहे तो आहे इंजिनिअरिंग. कारण की जर मेडिकलला गेलं तिकडे 5 वर्ष खूप पैसे पण लागतात आणि थिंग्स खूप व्हास्ट असतात, लाईक खूप वेळ जातो. आणि इंजिनिअरिंगला गेलं तर आपण 4 वर्षाची डिग्री कंप्लीट केल्यानंतर आपल्याला लगेच जॉब भेटते, असं सगळं मित्रांना बघून फॅमिलीला बघून असं सगळं ऐकण्यात होतं. मग ऑप्शन काय होतं? इंजिनिअरिंगच करावी, कारण की 4 वर्षाची डिग्री नंतर लगेच जॉब, इन्स्टंट पैसा. सो फर्स्ट गोल तर तोच होता. सो बेसिकली मी 11th आणि 12thमध्ये IT घेतलेलं. सो मला ITचा एक बेनिफिट असा होता की आम्हाला ITला डेव्हलपमेंट वगैरे सगळं होतं. सो मला त्यामुळे थोडाफार इंटरेस्ट वाटायचा. बट आपले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात, CET झाली, JEE झाली, त्याच्यामुळे मी तेव्हा त्याच्याकडे एवढं लक्ष दिलं नाही. फक्त मला एक जस्ट आयडिया होती की अशा अशा थिंग्स काम करतात. आमचे सर जावास्क्रिप्ट वगैरे शिकवायचे, बट मला तेव्हा माहीत नव्हतं की याचा उपयोग काय आहे, की आपण हे का करतोय, असं सगळं. सो माझा गोल सध्या तेव्हा एवढाच होता की आपण लवकरात लवकर पैसे कसे अर्न करू शकतो. ओके. तेच म्हणजे 11th आणि 12thमध्ये तुला एक थोडीफार आयडिया आली ती कोडिंगबद्दल की हे असं असं असतं, सिंटॅक्स वगैरे फॅमिलियर झालाच. हो, मला तेव्हा HTML CSS वगैरे बद्दल थोडीफार आयडिया होती, जावास्क्रिप्टची पण आयडिया होती. पण ते पुढे एवढा मोठा स्कोप येईल किंवा इतकं व्हास्ट आहे एवढं आयडिया नव्हती मला. तर म्हणजे तू आधीपासूनच प्लॅन केलं की इंजिनिअरिंग करायची आहे तुला, राईट? त्यानंतर तू ॲडमिशन्स वगैरे घेतले, फर्स्ट इयरमध्ये आलं. फर्स्ट इयरमध्ये कसा एक्सपिरियन्स होता तुझा? तू आयडिया नसते आपल्याला काय करायचं बाबा समोर आपल्याला. आता मी इथं ॲडमिशन घेतलं आहे, मी तर खूप कन्फ्यूज होतो. तसं तुझं काय होतं, गोष्टी फिगर आउट केल्या? सो जेव्हा मला ॲडमिशन घ्यायचं होतं, सो फर्स्ट थिंग मी कोडिंग, माझी CETची एक्झाम ज्या दिवशी झाली मी नेक्स्ट डेपासून कोडिंगला स्टार्ट केलं. लाईक बेसिकली मी फर्स्ट जावा शिकलो. सो जावामध्ये मला सिंटॅक्स डिफिकल्टी येत होती, इनपुट नव्हतं घेता येत, माझ्याकडे लॅपटॉप नसल्यामुळे मी टॅबलेटवर कोडिंग करत होतो. सो तिकडे काही प्रॉब्लेम्स येत होते. सो बेसिकली मी जावा त्यावेळेस स्किप केली. लाईक बेसिकली फक्त फंडामेंटल्स केले, कोडिंग जमत नव्हती, मला इनपुटच घेता नव्हतं येत. सो मी शिफ्ट झालो C++ कडे. सो तेव्हा C++चे व्हेरियस सिरीज वगैरे चालू होत्या. सो मी C++ हळूहळू शिकायला चालू केली. त्याच्यामध्ये इनपुट वगैरे पण मला घेता येत होतं. सो ती लँग्वेज मला इझी वाटली. मग मी ते कंटिन्यू करत करत जोवर इंजिनिअरिंगचं आपण ॲडमिशन घेत नाही तोवर माझे बेसिक कन्सेप्ट प्रोग्रामिंगचे सगळे क्लिअर झाले होते. सो मला ती एक अडचण नाही आली कधी. आणि नंतर जेव्हा मी ॲडमिशन वगैरे घेतलं, कॉलेज अलॉट झाले. सो थिंग काय असायची की तेव्हा टीचर्स वगैरे म्हणजे मला अकॅडमिक्समध्ये तसा पण कधी इंटरेस्ट नव्हता. जावा चालू केलेली, जावामधून मी C++मध्ये शिफ्ट झालो, कारण की जावा मला हार्ड वाटायचे तेव्हा, कारण की आधी प्रोग्रामिंगची काहीच आयडिया नाही. सो बेसिकली मी जावाचे थोडेफार बेसिक्स केले, जे बेसिक फंडामेंटल असतात आपले, इंटिजर्स, डेटा टाईप्स वगैरे. नंतर मी स्विच झालो C++ कडे आणि C++मध्येच मी कंटिन्यू केलं. मग फर्स्ट इयरला यायच्या आधीच मला C++चे सगळे फंडामेंटल्स क्लिअर होते, ॲरे वगैरेपर्यंत. मग नंतर जे आपले टीचर्स वगैरे सगळे की सांगायचे की फर्स्ट इयर तुम्ही पहिले क्लिअर करा, एवढा कोडिंगकडे लक्ष देऊ नका, सध्या फक्त अकॅडमिक्स बघा. सो मी ते बिलकुल अपोजिट केलं. लाईक मी त्यांचं अपोजिट ऐकलं. लाईक मी फक्त कोडिंगकडे लक्ष दिलं. लाईक ते पुढे शिकवायचे, मी मागे लास्ट बेंचवर बसून माझं नोटबुकमध्ये कोडिंग करत बसायचो. एक प्रॉब्लेम आणायचा घरून DSA वगैरेचा, तो तिथे सॉल्व्ह करत बसायचा. सो ही माझी फर्स्ट इयरची मॅन्युअली राईट करायचं तू? हो, मॅन्युअली. कारण की आपण लॅपटॉप वगैरे क्लासमध्ये घेऊन जाऊ शकत ना. सो बेसिकली एक प्रॉब्लेम घ्यायचा, लीड कोड वगैरे तिकडनं, आणि तो लिहायचा नोटबुकमध्ये आणि तो क्लासमध्ये जाऊन सॉल्व्ह करायचा. सो सॉल्व्ह झाल्यानंतर मी घरी येऊन तो चेक करायचो की बरोबर आहे का नाही, लॉजिक कुठे चुकतं आहे वगैरे वगैरे. सो असं मी अराउंड 6 मंथ्स फॉलो केलं फर्स्ट सेमिस्टर. एक कॉलेजच्या टाईममध्ये. ओके, नाईस. म्हणजे तुझी जर्नी आधीपासूनच चालू झाली ती कोडिंगमध्ये. हो. आणि
जसं की रिसोर्सेस कोणते कोणते फॉलो केले आता तू बोलला जावा C++ यासाठी रिसोर्सेस तू डॉक्युमेंटरीज गो थ्रू करायचा की लेक्चर्स वगैरे? सो तेव्हा आमच्या वेळेस म्हणजे आपल्या वेळेस 2023मध्ये राईट. एवढे काही न्यूज चॅनल्स नव्हते. सो बेसिकली तेव्हा काय चालायचं आपले कोड विथ हॅरी झालं, Right. अपना कॉलेज किंवा W3 स्कूल्स म्हणून एक वेबसाईट होती बघ. आत्ता पण आहे ते. हां आहेच म्हणजे पण मी ते सगळं फॉलो करायचो. लाईक बेसिकली सिंटॅक्स बघायचा, ते वर्क कसं होतं ते बघायचं. काही कन्सेप्ट क्लिअर नसतील होत तर सिनियर्सकडून बघायचे. आता माझे जे सिनियर्स होते मी त्यांच्याकडून काही कन्सेप्ट शिकून घ्यायचो. सो त्यांनी पण मला खूप हेल्प केली माझ्या फर्स्ट इयरमध्ये. Nice. लाईक मी एखाद्याचा प्रॉब्लेम मला जमत नसेल मी त्यांच्याकडे दीड तास जाऊन बसायचो. मला हे समजून सांगा, जोवर समजत नाही तोवर. जसं की सिनियर आपल्या हॉस्टेलवरचे. हो, तेच. राईट. नाईस. नंतर हे झालं फर्स्ट सेमचं, राईट. सेकंड सेममध्ये काय केलं तू? सो सेकंड सेममध्येच पण माझी जवळपास ही जर्नी होती पण थोडी वेगळी. लाईक असतं ना की आपण मॉबमध्ये की तेव्हा ML वगैरेचा हां. जास्त बूम होता. सो पिअर प्रेशरमध्ये ML करा. राईट. सो मग ते थोडंफार एक्सप्लोअर केलं. मग बाकीचे वेब डेव्हलपमेंट करा, अँड्रॉइड डेव्हलपमेंट करा. सो तेव्हा अँड्रॉइड डेव्हलपमेंट थोडं बूममध्ये होतं. राईट. सो मी त्याला पण थोडं एक्सप्लोअर केलं. लाईक युडेमीवर कोर्सेस होते. मी सेकंड सेमिस्टरवरून युडेमी फॉलो करत होतो की अँड्रॉइड डेव्हलपमेंट करूया आपण. मी केलं जवळपास, पण मला त्यामध्ये इंटरेस्ट एवढा येत नव्हता. राईट. सो मी ते फर्स्ट इयरच्या एंडपर्यंत बंद केलं जवळपास आणि वापस DSAकडे गेलो. ओके. कशामुळे इंटरेस्ट नव्हता येत होतं तुला तेव्हा? सो बेसिकली हार्ड वाटत होतं. Right. कारण की तेव्हा मी आधीच माझं फर्स्ट थिंग म्हणजे C++ होती. जावा नसल्यामुळे आणि मी डेव्हलपमेंट करत होतो कॉटलिनमध्ये. सो जावा आणि कॉटलिन जवळपास सिमिलर होऊन जाते. सो त्यामुळेच आणि डिव्हाइस पण सपोर्ट करत नव्हते. सो त्याच्यामुळे. तर जसं की आता तू रँडमली स्विच करत होतं लँग्वेज, राईट. जावावरनं C++ नंतर कोटलिन. तर असं खूप सिनियर्स मला ॲडवाईस देत होते मागे की असं लँग्वेज स्विच करत जाऊ नका, एक लँग्वेजशी स्टिक राहा, राईट. सिंटॅक्स जम्बलिंग होते कधीमधी. तर तुला काही प्रॉब्लेम फेस झाले असे स्विच करताना? हो, तर खूप म्हणजे आता तो एक लर्निंग फेज होता. राईट. आपण कितीही केलं आपण चुकल्याशिवाय शिकत नाही. सो बेसिकली मी पण त्याच चुका केल्या कॉमनवाल्या की आधी जावा करा नंतर CPPकडे जा. पण माझी CPP कंटिन्युअस लँग्वेज होती, मी तिला स्किप नव्हतो करत. नंतर मग आता डेव्हलपमेंटसाठी कॉटलिन जावास्क्रिप्ट शिकायला लागते. सो त्या पण एक लँग्वेजेस मी शिकत होतो. सो बेसिकली सिंटॅक्स जवळपास जर एक लँग्वेज परफेक्ट केली तर बाकीच्या लँग्वेजेस लर्न करायला किंवा अंडरस्टँड करायला कॉम्प्लेक्स नाही जात. सो तो एक बेनिफिट होता मला. म्हणजे तू फर्स्ट इयरमध्ये जे मी रोड मॅप बघत होतो की हे असं केलं पाहिजे, तू सगळं केलं आहे ते. हो, मी करत होतो तेच, राईट. तर हे झालं फर्स्ट इयरचं, राईट. आता सेकंड इयरवरती जाऊ. तू आय थिंक सेकंड इयरमध्ये क्लब जॉईन केलं होता. मोस्टली येस. या. हो. तर त्या क्लब थ्रू तुला काय काय शिकायला भेटलं की ते आत्ता तुला हेल्पफुल होते? त्या स्किल्स वगैरे किंवा रिसर्च करणं. आपण क्लबमध्ये तेच सगळं चालतं, रिसर्च करणं आणि प्रोजेक्ट बिल्ड करणं, राईट. तर क्लबमध्ये काय काय शिकलं तू की ते तुला? सो आता बेसिकली क्लबचे 2 टाईप्स आहेत. सो बेसिकली एक क्लब जो असतो सो फॅकल्टी अंडर रन होतो, ज्याच्यामध्ये प्रॉपर हॅकथॉन्स वगैरे होतात, कॉम्पिटिशन्स वगैरे होतात. जसे की ते पूर्ण कॉम्पिटिशन ओरिएंटेड असतात. आणि जो सेकंड क्लब असतो तो असतो स्टुडंट डेव्हलपमेंटसाठी. लाईक तुम्ही होम स्टडी करू शकता, त्याचं तुम्हाला प्लॅटफॉर्म किंवा जागा भेटते सेल्फ स्टडीसाठी. ते टाईपचे क्लब होतात. सो आमचा मोस्ट ऑफ द क्लबचा जो पार्ट होता तो सेल्फ स्टडी अंडरच होता. की आम्ही जाऊन स्वतः बसायचो आणि स्वतःने एक्सप्लोअर करायचो सगळ्या गोष्टीत. मग त्याच्यामध्ये हॅकथॉन टीममेटसोबत हॅकथॉन कंडक्ट करा, भरपूर काही गोष्टी केल्या. लाईक स्टडीमध्ये सेल्फ स्टडी मोस्टली केला. लाईक मी सेकंड इयरमध्ये DSA टीच पण करत होतो. हो. सो DSA टीचिंगमध्ये माझे मोस्टली माझे फ्रेंड्स वगैरे राहायचे, मी त्यांना टीच करायचो. जसं की म्हणजे ज्युनियर्स वगैरे का? हां, ज्युनियर झाले, क्लासमेट झाले. सो मोस्टली क्लासमेट्सला झूम मीट वगैरेवर आपलं गुगल मीट झाले तिकडे टीच करता करता माझे ते कन्सेप्ट पण क्लिअर व्हायचे. लाईक मला एक्स्ट्रा स्टडी करायची नीड नव्हती. तो एक बेनिफिट झाला. नंतर मी सेकंड इयरमध्ये खूप थिंग्स एक्सप्लोअर केल्या. लाईक मशीन लर्निंग झालं, AI वगैरे कसं वर्क करतं, त्या सगळ्या थिंग्स. नाईस. सो आणि क्लबने मला असा एक बेनिफिट दिला की आपण कोणत्या चुका केल्या पाहिजे, कोणत्या नको करायला, की आपल्याला कोणते चुका पुढे नडतील. सो त्या थिंग्स अवॉइड केल्या पाहिजे ते सगळं. तर तू एक रेफरन्स दिला हॅकेथॉन्सचा. हॅकेथॉन्स तू आत्तापर्यंत किती हॅकेथॉन्समध्ये पार्टिसिपेट केलेले आहे? सो मी आत्तापर्यंत अराऊंड 10च्या आसपास हॅकेथॉन्समध्ये पार्टिसिपेट केले. त्यामध्ये 3-4 हॅकेथॉन्समध्ये आम्ही टॉप 10मध्ये पण होतो. हो. सो त्याचा खूप बेनिफिट भेटला. लाईक नेटवर्किंग इज द मेन थिंग. हां. सो खूप सारे नेटवर्क्स बनतात डिफरंट कॉलेजेसमध्ये. सो तिकडे आपल्याला खूप हेल्प होते. आपला प्रॉडक्ट समजा
एखादी प्रॉडक्ट आहे तो मार्केट करायचा आहे, त्यांच्या कॉलेजमध्ये आपलं एखादी काम आहे, सो इझिली ते खूप बेनिफिट करतं. लाईक इंडस्ट्री एक्सपर्ट्स असतात, ते काही वेळेस जजेस असतात, सो त्यांच्या थ्रू पण खूप काही गोष्टी होतात. लाईक मी माझा एक एक्झाम्पल शेअर करेल. सो आम्ही तातोड्याला होतो हॅकॅथॉनला, आम्ही तिथे टॉप 5मध्ये होतो. सो बेसिकली थिंक काय झाली, जे आमचे जज होते ते एक VC होते, म्हणजे इन्व्हेस्टर होते. सो त्यांनी मला सजेस्ट केलेलं की असा असा एक प्रोग्राम आहे, तिथून तुम्ही फंडिंग वगैरे पण घेऊ शकतात. सो असे खूप सारे बेनिफिट्स होतात हॅकॅथॉन्स थ्रू पण. आता माझं काय हॅकॅथॉन्सचा एवढा काही एक्सपिरियन्स चांगला नाही आहे, गेलेलो आहे, हरून आलेलो आहे दरवेळेस, राईट. तर एक स्ट्रॅटेजी असते आय थिंक, म्हणजे मी जेवढं पण दुसऱ्यांना ऐकलेलं आहे, तर तुझी काय स्ट्रॅटेजी होती जर एखाद्या पर्टिक्युलर हॅकॅथॉनला तू जात आहेस, तर तुझी काय स्ट्रॅटेजी असायची तुझ्या टीमची तुझी? ओके, सो हॅकॅथॉनला गेल्यानंतर पहिले आपल्याला आता डिफरंट टाईपचे हॅकॅथॉन्स आहेत. लाईक जे बाकीचे हॅकॅथॉन्स असतात ते ॲज अ प्रोजेक्ट कॉम्पिटिशन असतात, म्हणजे तुम्हाला ओपन इनोव्हेशन वगैरे दिलेलं असतं, तुम्ही घरूनच एक प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करायचा किंवा घ्यायचा आणि तो तिथे जाऊन प्रेझेंट करायचा, ते ॲज अ प्रोजेक्ट कॉम्पिटिशन झालं. तिथे ॲज अ मोस्टली प्लॅनिंग नसते, ऑलरेडी एक्झिस्टिंग प्रोजेक्ट केलेले असतात, मॅच करायचे, हॅकॅथॉनला जायचं. पण जो खरा थ्रिल असतो लाईक तो असतो 24 आवर 36 आवर्सच्या हॅकॅथॉन, म्हणजे लाईव्ह असतात, नॉन स्टॉप ते, Non-stop. विदाउट रेस्ट. लाईक बेसिकली आम्ही काय करतो, आता एखादी प्रॉब्लेम चीट आपण सिलेक्ट केली, सो तो प्रॉब्लेम नोटीस करायचा. मग मल्टिपली त्या प्रॉब्लेमला आपण कसं सॉल्व्ह करू शकतो, लाईक इफिशियंट सॉल्युशन कसं प्रोव्हाइड करता येईल ते बघायचं. मग नंतर आपण जातो डायरेक्ट इम्प्लिमेंटेशनकडे. मग इम्प्लिमेंटेशनकडे गेल्यानंतर टीममेट्स असतात, लाईक बेसिकली आपण 4 टीममेट्स होऊन जातो. सो एक जो असतो तो PPT बनवतो, एक डेव्हलपमेंटमध्ये जातो, एक थोडं आजूबाजूचं वातावरण बघतो, काय काय सुरू आहे बाकी टीम्समध्ये. सो अशा सगळ्या स्ट्रॅटेजी वगैरे आम्ही फॉलो करत होतो. सो बेसिकली आमचं एकच मोठं होतं की जो प्रॉब्लेम स्टेटमेंट भेटला आहे त्याला प्रॉपरली सॉल्व्ह करून आपलं सोल्युशन प्रेझेंट करायचं. कारण की जो रिझल्ट आहे तो आपल्या हातात नाही आहे, आपण एक्सपेक्ट नाही करू शकत की आपण जिंकणारच आहे, राईट. सो आपलं काम की आमचा मोठं एवढाच होता की जस्ट बिल्ड द प्रॉडक्ट, डिलिव्हर प्रॉपरली अँड द वेट फॉर द रिझल्ट. नाईस. जर रिझल्ट आला तर ठीक आहे, नाही आला तर निराश होण्यापेक्षा काहीतरी लर्निंग घेऊन आपलं परत जायचं. सो थिंग्स याच होत्या हॅकॅथॉन करताना. आणि जे तू प्रॉब्लेम स्टेटमेंटला बोलला की ह्याच्यावरती सॉल्युशन काढायचं, आता एक सेकंड इयरचा स्टुडंट आहे, राईट, तू सेकंड इयरमध्ये जास्त हॅकॅथॉन्समध्ये पार्टिसिपेट केलं, तर एवढी सिस्टीम आर्किटेक्चर किंवा सिस्टीमचं नॉलेज नसतं किंवा एवढे टेक्स्ट स्टॅक्स वगैरे माहीत नसतं, तर त्या प्रॉब्लेमला टॅकल कसं करायचं त्यावेळेस? तर ते रिसर्च करून का, म्हणजे दोन थिंग्स आहेत. एक तुझी प्रॉपर रिसर्च असते की तू AI मॉडेल्सला विचार, डॉक्युमेंटेशन वाच, पण हॅकॅथॉन्समध्ये तेवढा टाईम नसतो. हां, सो त्या टाईमला तुला कामी येतं की जुगाड मेथड, की समटाईम्स ते पण करावे लागतात. सो लाईक मी तुला एक एक्झाम्पल देतो. माझी फर्स्ट हॅकॅथॉन होती सेकंड इयरच्या स्टार्टिंगला VIT मध्ये. सो त्या हॅकॅथॉनमध्ये आमचा प्रॉडक्ट पूर्ण रेडी होता. बट त्यावेळेस काय झालं, आम्ही जेव्हा प्रेझेंट करायला गेलो, सो आम्ही आधी चेक करून गेलो प्रॉपर वर्क करताय. बट ॲट द टाईम आम्ही त्या मॅडमांना हे करत होतो, प्रेझेंट करत होतो आमचं सोल्युशन, त्याच वेळेस आमचं मॉडेल बंद पडलं. लाईक एक्झॅक्ट दॅट टाईम आम्ही सबमिट बटन केलं, मॉडेल क्लोज्ड, लाईक आउटपुट येत नाही आहे, काहीच परफॉर्म होत नाही आहे. सो त्या सगळ्या थिंग्स झाला. सो त्यावेळेस आम्ही प्रेशरमध्ये आलो कारण की फर्स्ट हॅकॅथॉन, बट त्यावेळेस कवरअप पण करायच्या होत्या थिंग्स की हे का झालं. मग आम्ही त्या मॉडेल त्यांना डेलिगेट केलं, लाईक त्यांचा व्ह्यू आम्ही दुसरीकडे शिफ्ट केला. लाईक आमचे दुसरे मॉडेल जे होते ना, आम्ही त्यांना त्यांच्याकडे नेलं. सो एक मेन पॉईंट असतो तुमचा बिझनेस मॉडेल. लाईक कोणीही किती पण काही केलं, सगळे लोक काम करतात पैशासाठी. म्हणजे जे मेन फीचर होतात त्यावरनं आम्ही त्यांना बिझनेस मॉडेलकडे घेऊन गेलो. सो ॲज आम्हाला ते बेनिफिट झालं की त्यांचं लक्ष ते मॉडेल रन नव्हतं त्याच्याकडे न जाता त्या बिझनेस मॉडेलकडे गेलं आणि ते त्यांना आवडलं. सो तो आम्हाला एक तिथे बेनिफिट झाला. सो आपण अशा मेथड्स त्यावेळेस यूज करू शकतो. म्हणजे येत पण नसेल, क्रिटिकल थिंकिंग नसेल पण तेवढी, तर रिसर्च करून वगैरे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. हो, थोडंफार कॉमन सेन्स ॲज अ बेसिकली समजलं ना, कम्प्युटर सायन्स इज इक्वल टू कॉमन सेन्स. राईट, ही सिम्पल थिंग. कोड तर कोणी पण करू शकतं. हां, राईट. बट लॉजिक, राईट, ती थिंग कशी वर्क करणार आहे ते आपल्या याच्यावर आहे. राईट. सो त्या थिंग्स फॉलो केल्या पाहिजे. लाईक तुम्ही एखादी गोष्ट कॉमन सेन्सने पण इझिली सॉल्व्ह करू शकतात. ते वाटतं खूप कॉम्प्लेक्स, बट इज इट इझी टू सॉल्व्ह. तुझं फंडामेंटल वगैरे सगळं हे 2 इयर्समध्ये क्लिअर झालं.
तर त्यामुळे तू थर्ड इयरमध्ये येऊन निर्णय बिल्ड करायला चालू केलं. हां. मी एक्सायटेड होतो ह्या पार्टसाठी, खूप वेळ झाला. काय आयडिया काय होती निर्णय बिल्ड करण्यामागे तुझी? सो जस्ट लाईक मी तेव्हा सेकंड इयरला किंवा थर्ड इयरची स्टार्टिंग म्हणता येईल. सेकंड इयरपर्यंत ML वगैरे सगळं केलं. थर्ड इयरच्या स्टार्टिंगला, कारण की जर इंजिनिअरिंग करायची असेल तर तुम्हाला डेव्हलपमेंटची पण आयडिया पाहिजे. राईट. पण DSA या 2 थिंग्स मस्त आहेत. म्हणजे एक इंजिनियर ह्या थिंग्स केल्याच पाहिजे राईट. फर्स्ट प्रायोरिटीवर. कारण की तुम्हाला त्याच्याने कळतं तुमचं इंटरनेट कसं काम करतं, तुमच्या थिंग्स कशा काम करतात ॲक्च्युअली. कम्प्लिटली. सो तो एक बेनिफिट झाला. मग मी थर्ड इयरला मला डेव्हलपमेंट बेसिक येत होतं, बट लाईक एक डीप डाईव्ह जायचं होतं की मी अजून ॲडव्हान्स याच्यामध्ये कसं जाऊ शकतो. सो ती एक थिंग होती. सो मी थर्ड इयरपासून डेव्हलपमेंटमध्ये एक्सप्लोअर करायला स्टार्ट केलं. मग एक्सप्लोअर करता करता माझं फ्रंट एंड आधीपासून खराब आहे. सो मला UI व्हिज्युअलायझेशन याचे थोडा प्रॉब्लेम आहे. सो तू जसं की मन स्टॅक केले ना, फुल स्टॅकमध्ये जसं की. हो, मन स्टॅकमध्ये माझं रिॲक्टच वीक आहे. रिॲक्टच वीक आहे. हां. सो बेसिकली माझं बॅकएंड खूप स्ट्रॉंग आहे. सो मी बॅकएंडमध्ये मोस्टली वर्क करतो. लाईक सो आयडिया अशी होती की मला कुठून तरी लीड कोडचं आर्किटेक्चर कळालं की लीड कोडचं आर्किटेक्चर असं असं काम करतं, हे इंजिन असतं, तसा कोड वर्कफ्लो असतो. सो मी विचार केला की ठीक आहे, आपण लीड कोडचं आर्किटेक्चर किंवा एक कोडिंग प्लॅटफॉर्म तर बनवू शकतो. मग एक कोडिंग प्लॅटफॉर्म बनवता मी बनवत होतो. बेसिक क्वेश्चन पण सॉल्व, म्हणजे त्याच्यामध्ये इनपुट वगैरे दिले, एक एक क्वेश्चन कसा बनवायचा, तो डेटा कसा कुठून आणायचा, कसा जनरेट करायचा, ते सगळं करत करत माझा एक क्वेश्चन सॉल्व झाला. लाईक बेसिकली मी एक क्वेश्चन बिल्ड केला, तो होता सम ऑफ 2 नंबर्स. ओके. लाईक बेसिकली मी फर्स्टली फक्त A इनपुटमध्ये घेत होतो आणि B त्यांची सम करून रिझल्ट देत होतो. सो ते माझं सक्सेसफुली बिल्ड झालं. सो त्यानंतर मी मोस्टली म्हटलं ठीक आहे. मग त्यानंतर मला एक प्रॉब्लेम नोटीस झाला, जो की होता, आता लीड कोडचं कसं आहे, लीड कोडचे मोस्टली क्वेश्चन आपण जेव्हा बिगिनर लेवल आता लीड कोडला नाही जात, ॲज अ थोडंफार आपलं फाउंडेशन चांगलं स्ट्रॉंग होऊन जातं. करेक्ट. तेव्हा आपण लीड कोडला शिफ्ट करतो. राईट. करेक्ट. तर मग माझा मोटो असा होता की जे बेसिक क्वेश्चन झाले ते कुठे सापडतील, जे तुमचे कंपनी स्पेसिफिक शीट झाल्या, लाईक TCSचे क्वेश्चन जे आहेत ते सगळ्यांना भेटून जातात इंटरनेटवर. राईट. पण ते सॉल्व कुठे करायचे. राईट. सो ते सगळं बघता बघता मी तो प्लॅटफॉर्म बनवायला घेतला. सो मग त्याच्यापासून एकदम ऑपरेटर्सचे क्वेश्चन्स, डेटा टाईपचे क्वेश्चन्स, टाईप कास्टिंगचे क्वेश्चन्स, असे क्वेश्चन सगळे, स्टारचे पॅटर्न्स, ते सगळे मी इन्क्लूड करत गेलो. लीड कोडवरती आहेत ना वाटते? नाही, लीड कोडवरती पॅटर्न्स वगैरे आहेत, पण थोडं ॲडव्हान्स आहे. थोडं लाईक मी पूर्ण स्क्रॅचपासून घेतलं ना. लाईक एखादी प्रोग्रामर आहे ज्याला प्रोग्रामिंगचा अजून C पण माहीत नाही आहे, सो बेसिकली तो पण प्लॅटफॉर्मवर लर्न करू शकतो. लाईक आमच्या इथे सम ऑफ 2 नंबर्सपासून ते 2 समपर्यंतचे प्रॉब्लेम सगळे अवेलेबल आहेत. सो तो एक बेनिफिट पडतो. आणि मोस्ट थिंग म्हणजे आम्ही सोल्युशन प्रोव्हाइड करतो, व्हिडिओ सोल्युशन त्या प्रॉब्लेमला. लाईक कोड प्रोव्हाइड करतो आहे, AI बॉट्स वगैरे आहेत. सो तुम्ही एकाच जागेवर सगळं बघू शकतात. लाईक वन स्टॉप प्लॅटफॉर्म फॉर एव्हरीथिंग, फॉर ऑल प्लेसमेंट जनरेशन. 3D व्हिज्युअलायझर. हां. तर 3D व्हिज्युअलायझरचं असं आहे की आता काही वेळेस कोड एक्झिक्यूट किंवा कोड व्हिज्युअलाइज नाही होत. लाईक बेसिकली एक थ्रिल असतो ना की मला बघायचं की डिजिटल अल्गोरिदम कसं वर्क करत आहे, ह्या नोटपासून तर त्या नोटपर्यंत व्हॅल्यू कशी जाते. सो मी ॲज अ ते फन म्हणून बनवलं होतं, लाईक बनवून बघू की कसं बनतं. सो मी सेपरेट बनवत होतो, मग मी निर्णयमध्ये ते इंटिग्रेट केलं. सो आपण तिथे कोणताही कोड देऊन त्याचं व्हिज्युअलायझेशन 3D मध्ये बघू शकतो. हे बिल्ड करत करत मग तुझं वेब डेव्हलपमेंट पण पक्कं झालं? हो. सो बेसिकली मला असं होत होतं की आता मला एखादी कन्सेप्ट लागतो. लाईक मी एक एक्झाम्पल देतो मिडलवेअरचं. लाईक मला 3 थिंग्स बनवायचे आहेत, एक सुपर ॲडमिन आणि एक युजर. सो मला तिथे ॲज अ मिडलवेअरचा कन्सेप्ट हिट झाला. सो मी त्याच्या अबाउट स्टडी केली. तो स्टडी केल्यानंतर मी तिथे इम्प्लिमेंट केलं. सो ते इम्प्लिमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर ते मला हेल्प झालं की आपण जेव्हा बिल्ड करता करता स्टडी करतो, आपला कम्प्लीट स्टडी होत असतो. लाईक आपल्याला थिंग्स लागत आहे, आपण त्या स्टडी करतो आहे आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट पण करत जातो. लाईक फक्त थेरॉटिकली जर मी बघितलं असतं तर मिडलवेअर 10 मिनिटाचा कन्सेप्ट आहे. लाईक मिडलवेअरमध्ये काय असणार आहे, ते काय सांगतील की तुम्हाला जर एखादी युजरला रेस्ट्रिक्ट करायचं, एखादी ॲक्सेस घेण्यासाठी, लाईक युजरला तर ॲडमिनचा ॲक्सेस नको आहे ना, तर आपण मिडलवेअर यूज करतो. पण ते इम्प्लिमेंट कसं करायचं, दॅट इज द मोस्ट फ्रिक्वेंट थिंग. तेच. आणखी खूप असं वाईड आहे. आपण वेब डेव्हलपमेंट बघितलं तर राईट. हो. तर तू ते बिल्ड करत करत खूप करून टाकलं. नाईस. हे मला आवडलं तुझं लर्निंग
पॅटर्न समजा की प्रॅक्टिकल आपण जेवढं करून बघताल तेवढं सोपं जातं ते समजायला आणि राईट. आणि आपल्याकडे प्रूफ ऑफ वर्क असतं ना की मी हे केलं आहे असं. आता लाईक तू एका रूममध्ये 1000 क्वेश्चन सॉल्व्ह करशील, काहीतरी खूप चांगलं शिकतोय काहीतरी, पण लोकांना दिसत नाही ना. राईट. एक थिंग असते जो दिखताय वो बिकताय, ती थिंग तुझ्याकडे आत्ता नाही आहे. सो आपण मोस्टली लिंक्डइनवर पोस्ट करू, यूट्यूबवर टाका, इंस्टावर शेअर करा. सो ॲज आता मी माझी आयडिया देतो. जर मी निर्णय बनवत असतो किंवा बनवून ठेवलं आहे, मी कुठे शेअर नसतं केलं, तुला आयडिया नसते की मी हे बनवून ठेवलं आहे, मी हे काम करतो आहे, तुम्हाला इथे इन्व्हाइट पण नसतं केलं. सो अशा थिंग्स आपण जितक्या पब्लिकमध्ये स्टडी करू किंवा शेअर करू आपल्याला बेनिफिट होतं. लाईक एक्झाम्पल जर दिलं तर एखादी रिक्रुटर आहे, त्यांना असं काहीतरी काम लागतं आहे आपल्याशी, सो त्यांना आपण ॲज अ कॉन्टॅक्ट भेटून जातो की असं असं पर्सन आहे मार्केटमध्ये अवेलेबल, आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. सो तो पण एक खूप मोठा बेनिफिट पडतो. आणि मला सगळ्यात मोठा बेनिफिट जो आहे तो नेटवर्किंग झालेला आहे. लाईक बेसिकली आता आमचा एक खूप मोठा प्रोजेक्ट बॅकएंडला सुरू आहे, तो त्याच्याबद्दल मला सांगायला आवडेल की आम्ही ऑफलाईन पण एक्सपांड करणार आहेत. हो, म्हणजे क्लासेस वगैरे. हो, त्या टाईपमध्ये आमचे म्हणजे ऑनलाईन पण झाले, ऑफलाईन पण झाले, वेगवेगळे बॅचेस पण लॉन्च करणार आहेत. ओके. लाईक आमचे कॉलेजेससोबत टॅब्स वगैरे पण येत आहेत हळूहळू. कॉलेजसोबत? हो. जसं की कॉलेज जसं की मी ॲज अ रिव्हील नाही करू शकत आत्ता, ओके, दॅट आर कॉन्फिडेन्शियल थिंग्स, बट मला या सगळ्या नेटवर्किंगमुळेच भेटलं आहे. तर ते थोडं बाजूला ठेवू नेटवर्किंगचा, आधी निर्णयावरती आपण इथे होतो, निर्णयावरती होतो. तर ते हे तू फिगर आउट केलं की हे प्रॉब्लेम आहे, नंतर बिल्ड करायला लागला हळूहळू. तर तुला असं वाटलं नाही का लीड कोड अगोदरच होता, ठीक आहे तू प्रॉब्लेम सॉल्व करत होता, पण लीड कोड सोडून माझ्या प्लॅटफॉर्मवरती कोण येईल असं तुला वाटलं नाही का जे बिल्ड करताना? हां, तो कारण की मी स्वतः बिल्ड करत होतो, मी स्वतः लीड कोड सॉल्व करायचो. सो बेसिकली मी निर्णयावर का जाऊ. राईट. सो ॲज अ सिम्पल थिंग होती. आता ॲज अ ठीक आहे, लीड कोड तुम्हाला फॅनसाठी प्रिपेअर करतायत, चांगल्या MSCसाठी प्रिपेअर करताय, तुम्ही फर्स्ट इयरपासून कोडिंगमध्ये प्रोफिशियंट आहेत, लाईक इफिशियंट आहेत, तुम्ही खूप चांगली कोडिंग करताय, तर तुम्ही लीड कोडच केलं पाहिजे. राईट. निर्णयावरून फायदा पण नाही आहे, कारण की तिकडे बेसिक वगैरे क्वेश्चन आहेत ॲडव्हान्स म्हणजे, बट लीड कोड तुम्हाला बेटर ऑप्टिमायझेशन्स वगैरे प्रोव्हाइड करतं. बट जे Tier 3चे स्टुडंट्स आहेत की ज्यांना 4th इयरला जाग येते, तिथे लीड कोड नाही फॉलो करू शकत, त्यांच्याकडे तेवढा वेळ पण नसतो. सो निर्णय त्यांना एक 100 क्वेश्चनची शीट प्रोव्हाइड करतं. तुम्ही जर तेवढे क्वेश्चन्स केले तर तुमच्या अंडर 10 lakhsच्या कंपनीमध्ये तेवढेच क्वेश्चन रिपीट होतात. हा आमचा पास्ट 10 yearsचा डेटा आहे सगळा. हो. हां, आणि जे बेसिक्स आहेत, आता बेसिक्स अराउंड 120 क्वेश्चन्स आहेत, तुम्ही ते 120 क्वेश्चन सॉल्व्ह केले, ते तुम्हाला नेक्स्ट 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायला हेल्प करतील. लाईक ईच क्वेश्चन इज बिल्ड ऑन द प्रिव्हियस फाउंडेशन ऑफ नेक्स्ट क्वेश्चन. सो पुढचा क्वेश्चन मागच्याच्या फाउंडेशनवर बेस्ड आहे. सो ॲज अ तुम्हाला एक स्ट्रिक भेटून जाते, लाईक तुम्ही एखादी गेम खेळता, सो प्रिव्हियस लेवल नेक्स्ट लेवलला हेल्प करेल ॲज अ त्या टाईपमध्ये. सो निर्णय तसं हेल्प करतं. एकट्याचं तर काम नसेल, टीम? सध्या तरी मी म्हणजे आधीपर्यंत मी एकटं काम करत होतो, बट आत्ता आमची 4 लोकांची टीम आहे. ओके, नाईस. म्हणजे एक्सपांड केलं आहे तो? हो, हळूहळू होत आहेत सगळ्या गोष्टी. राईट. आणि मार्केटिंगबद्दल म्हणजे मार्केटिंग कशी करतो तू? सो मी मार्केटिंगमध्ये तर 2-3 थिंग्स प्रिफर करतो, लाईक सोशल मीडिया झालं, यूट्यूबवरून व्हिडिओ टाकणे की माझी टीचिंग कशी आहे, सो तो एक वे झाला. नंतर इंस्टाग्राम झालं, शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे त्याच्या थ्रू. नंतर फिजिकली लाईक स्वतः कॉलेज व्हिजिट करायचं आपला प्लॅटफॉर्म घेऊन. सो कॉलेजला प्रेझेंटेशन द्या. राईट. तू इथे हे पण गेलेले AIDS डिपार्टमेंटला? हो, लाईक बेसिकली मी फर्स्ट थिंग काय केली, जर आपण कोणताही प्रॉडक्ट आधी लॉन्च करतोय, सो आधी त्याचा ट्रस्ट बिल्ड केला पाहिजे, लाईक तो युजफुल आहे का खरंच. राईट. सो मी काय केलेलं, मी आमच्याच कॉलेजमध्ये 2 डिपार्टमेंट घेतलेलं आहे, एक आपलं कम्प्युटर डिपार्टमेंट आणि एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स डिपार्टमेंट. सो त्यामध्ये मी त्यांना ॲज अ कंटेस्ट म्हणतो ना आपण की लाईव्ह कंटेस्ट, मी त्या दोघी ठिकाणी कंडक्ट केलेले आणि मला दोघी ठिकाणाहून खूप पॉझिटिव्ह रिव्ह्यू आलेला. ओके. सो ॲज अ मला ते प्रूफ ऑफ वर्क भेटून गेलं की ठीक आहे, प्लॅटफॉर्म काम करतो, आपण कॉलेजला पिच करू शकतो, आपल्याकडे प्रूफ आहे एक. सो मीच ते कॉलेजच्या TNPला TNP डिपार्टमेंटला झालं, प्रिन्सिपल सरांकडे, आमच्या HOD सरांकडे पिच केलं. सो ते त्यांना आवडलं. सर ते सगळं आता कन्सिडरेशनमध्ये सुरू आहे इम्प्लिमेंटेशनसाठी. आत्ता सध्या आमचं मार्केट एक्सपांड करायचं सुरू आहे. सो मी मार्केटिंगसाठी म्हणजे चालू आहेत गोष्टी, त्या आता रिव्हील नाही करू शकत मी, बट आता खूप काही एक्सपांड करायचं सुरू आहे.
प्लॅनिंग चालू आहे. येणार आहेत गोष्टी खूप साऱ्या एवढ्या 1-2 महिन्यात. ओके, नाईस. ही झाली पूर्ण मार्केटिंग वगैरेची गोष्ट. पण ही गोष्ट करण्यासाठी डेअरिंग लागते, कम्युनिकेशन स्किल लागते, एक फिअर असतं की भाई आपण नवीन गोष्ट करतोय. तर तू ह्या फिअरला आणि कम्युनिकेशन कसं टॅकल केलं ह्या गोष्टी? सो माझी ही कम्युनिकेशनची जर्नी स्टार्ट झालेली फर्स्ट इयरमध्ये. आमचं BXCचं लर्निंग लेक्चर होतं लाईक इलेक्ट्रॉनिक्सचं. सो मॅमने प्रेझेंटेशन घेतलेलं. सो मी ते प्रेझेंटेशन स्किप कसं केलं असेल लाईक मी तुला सांगतो, खूप फनी किस्सा आहे तो. सो बेसिकली मी स्टेजवर गेलेलो, ड्रॉ केली डायग्राम, माझ्या फ्रेंडने ती एक्सप्लेन केली. मॅम म्हणे तू पण एक्सप्लेन कर. सो मी सांगितलेलं, माझा घसा वगैरे प्रॉपर सगळं ठीक. मॅम म्हटलं मी आजारी, माझा घशावरून आवाज निघत नाही. ओके. सो मी ॲज अ ते रिझन दिलेलं. सगळे हसायला लागले. सो मला त्याचं ऑकवर्ड झालं की हे बरोबर नाही आहे, पुढं तर बोलायचं. सो मी घरी आलो लाईक रूमवर. सो त्याबद्दल खूप विचार केला की कम्युनिकेशन कसं वाढवता येईल, इंग्लिश प्रोफिशियंट कशी करता येईल. सो मी ॲज अ यूट्यूबवर खूप लेक्चर बघितले डेअरिंग स्किलचे वगैरे वगैरे. आणि लेक्चर बघून काहीच होत नव्हतं. बेसिकली मी फक्त बघतोय लाईक डूम स्क्रॉलिंग करतोय, वॉच करतोय. सो त्याच्यानं मला बेनिफिट काहीच होत नाही, बोलत तर मी नाही आहे. सो मी नेक्स्ट थिंग जी केली ती डायरेक्ट जायचं आणि बोलायचं. सो ॲज अ माझा जो फिअर होता तो मी त्यावेळेस काढला. सो मला एक आयडिया आली की सगळ्यात छान थिंग जी करता येईल लाईक हा फिअर घालवण्यासाठी, तर जी गोष्टीला घाबरतोय ती गोष्ट करायची. लाईक खूप बेनिफिट झालं. अँड लाईक मी त्यानंतर मग मी असं एक पण कॉन्फरन्स किंवा एक्सप्लेनेशन नसेल चुकवलं की स्टेजवर जा बोला. मग मी त्यानंतर 100 पोरं जरी समोर बसलेले यायचे तरी मी प्रेझेंटेशन्स दिलेत, लेक्चर्स घेतलेत. सो तिथून माझा फिअर पूर्ण कमी झाला. लाईक मी हॅकॅथॉन्स कंडक्ट करायला लागलो, तिथे बोलायला लागलो. इव्हेंट्स, सोशल गॅदरिंग्स राहायच्या त्या कंडक्ट केल्या, तिथे बोलायला लागलो. सो त्या सगळ्या थिंग्स माझ्या तिथे लूज झाल्या. लाईक मला फिअर म्हणजे आता बोलायचं नाहीच आहे. पब्लिक स्पीकिंगचा आता इश्यू नाहीच आहे. राईट. मला तुम्ही 100 लोकांसमोर उभं करा, मी इझिली बोलू शकतो. दिसतंय त्यात तुझ्या बोलण्यात तेच. सो तो एक खूप बेनिफिट होतो आपल्याला की जी गोष्ट आपल्याला घाबरतोय ना आपण करायला, लाईक कम्फर्ट झोन किल्सच. की तू तुझ्या कम्फर्ट झोनमध्ये राहतोय, ती गोष्ट खूप तुला नडणार आहे. आता ठीक आहे, आता आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. बट जेव्हा तू बाहेर मार्केटमध्ये निघशील, इंडस्ट्रीमध्ये जाशील, तिथे तुला तो कम्फर्ट झोन किल करेल. लाईक तू जोवर कम्फर्ट झोनमधून बाहेर निघत नाही तू ग्रो नाही करू शकत. ऑब्विस आहे तेच तुला बाहेर फिरावं लागेल, लोकांची कम्युनिकेट करावं लागेल, तेव्हा तू स्वतःला ग्रो करशील. तुला नवीन नवीन आयडिया भेटतील, नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज येतील. मग तुला त्या खूप बेनिफिट करतील. लाईक मला तर करतात खूप. लाईक नेटवर्किंग जी झाली की मी बाहेर जातोय आता, लाईक लास्ट वीकचा सीन आहे की मी बसलेलो ॲज अ सोशल प्लेस होता आहे, तिथे बसलेलो. सोशल प्लेस लाईक असं गार्डन्स वगैरे असतात ना, डिपार्टमेंट वगैरे. सो त्या ठिकाणी बसलेलो. सो रँडमली मला माझे एक ओळखीचे सर आहेत. सो त्यांनी मला एका सरांशी ओळख करून दिली. सो त्याने मला असा बेनिफिट झाला की त्यांचे इन्स्टिट्यूट्स वगैरे आहेत. ओके. सो मला मी त्यांना ते सगळं माझं एक्सप्लेन केलं की मी काय करतोय असं तसं. सो तिकडनं मला एक खूप मोठा बेनिफिट झाला आणि आम्ही आत्ता त्या खूप मोठ्या प्रोजेक्टवरच काम करतो. ते तू बोलला की इन्स्टिट्यूटला हो ते. आणि त्याच्यामध्ये आम्ही स्टुडंट्स तर म्हणजे टीचिंगपासून तर प्लेसमेंटपर्यंत आम्ही ॲज अ पूर्ण फ्लो रेडी करतोय. नाईस. सो तो प्लॅटफॉर्म लवकरच लॉन्च होणार आहे. सो मला आवडेल तुला जेव्हा मी नेक्स्ट टाइम येईल तेव्हा सांगायला त्या प्लॅटफॉर्ममध्ये. मला आवडेल ऐकायला ते. तर हे नेटवर्किंगमुळे तुला ऑपॉर्च्युनिटी आली. त्यामुळे शांत बसून काहीच नाही, बोलणाऱ्याचं सगळं विकतं असं बोलतात. राईट. तर नेटवर्किंग आता मी एखाद्याला अप्रोच करायलो, समज तुला पण मी ह्या पॉडकास्टसाठी अप्रोच करत होतो तेव्हा आधी खूप घाबरत होतो. तर एक असतं ना स्टार्टिंग पॉईंट पाहिजे, ते तू कसं शोधतो जर एखाद्याला तुला अप्रोच करायचं आहे? राईट. हे पाय एक सिम्पल थिंग आहे की जर आता तुला एक एक्झाम्पल देतो मी. आता तू समज एखादी फॉर्म घेऊन उभा आहे कुठेतरी, त्या डिपार्टमेंट किंवा त्या डेस्कवर त्या ऑफिसच नाही आहे आणि मला तुझ्याशी बोलायचं आहे. सो मी फर्स्ट क्वेश्चन काय करेल जनरली की हे सर कुठे गेलेत. राईट. नंतर की काय काम होतं तुमचं, ओके, इथे काय काय होतं, असं थोडंफार बेसिकने आपण स्टार्ट करू शकतो. मग तिथून मग आपल्यावर की कम्युनिकेशन कसं ग्रो करायचं. सो ॲज अ बेसिकली अप्रोचमेंटचा जो विषय येतो तो प्रोफेशनलिस्ट ठेवला पाहिजे. लाईक बेसिकली आपण कॅज्युअल हे करतो ना अप्रोच, तो पण ठीक असतो. जसं की आता आपण दोघं सेम एजचे तर तू कॅज्युअली करू शकतो. राईट. पण जर प्रोफेशनल आहे तर त्यांना प्रोफेशनलिस्ट केला पाहिजे, लाईक सर मॅम वगैरे वगैरे.
ओके. अशा थिंग्स. तर ते पण एक मेन गोष्ट आहे की अप्रोच कसा करतात, एक चांगल्या वेमध्ये पण केलं पाहिजे. राईट. एन्व्हायरमेंट मॅटर करतं का तुझ्या मनाने, म्हणजे तुझे एक्सपिरियन्स केले आत्तापर्यंत? जसं लाईक ॲनॉलॉजी देतो. लाईक सपोज तुझे 4 मित्र आहेत, ते स्पोर्ट्समध्ये आहेत. राईट. तो एकटा कोडिंगमध्ये. सो ते सगळे खेळायला गेलेत. राईट. सो तू काय करशील की मला पण जायचं आहे, मी पण खेळतो. सो तू स्पोर्ट्समध्ये ग्रो करशील. लाईक तुझे अदर 4 मित्र जे कोडिंगमध्ये, तू पण कोड करतो. ओके. सो तू त्यांच्यात ते 4 रूमवर बसून कोडिंग करताय, तू रिकामा बसलाय. राईट. सो कसं वाटेल ते? ऑड वाटेल. ऑड वाटेल. सो बेसिकली आपण काय करतो की त्यांना बघून आपण पण काहीतरी करायचं ट्राय करतो. लाईक त्यांना विचारतो की हे कसं आहे, मला शिकव, या थिंग्स कशा वर्क करतात, आपण त्या सगळ्या त्यांना विचारतो. सो यस, एन्व्हायरमेंट खूप मॅटर करतं. सो बेसिकली तू ती म्हण ऐकलीच असेल की वी आर द एव्हरेजेस ऑर 5 नेबरहूड पीपल्स. राईट. की जे सराउंडिंगमध्ये असतो आपण त्या 5 पीपलचं एव्हरेज बनतो. राईट. सो ती थिंग खरंच आहे. आपण जसं सराउंडिंगमध्ये राहू आपण तसं बनत जाऊ. आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक तर अलोन राहायचं, पूर्ण एकटं, आपल्या थिंग्स, आपले टार्गेट्स, आपले गोल, आपले अचिव्हमेंट्स याच्याकडे लक्ष द्या. किंवा एक असा ग्रुप टार्गेट करा ज्यांचे गोल तुमच्याशी सिमिलर आहेत. सो ॲज अ तुम्हाला जो ग्रुप हेल्प होईल ग्रो करण्यासाठी. मी या 2 थिंग्स फॉलो करतो. जसं की तू बोलला अलोन राहिल्या, अलोन शिका गोष्टी. राईट. पण ज्या गोष्टी ग्रुपमध्ये राहून आपण जेवढ्या फास्टनं लर्न करतो, जेवढं फास्ट वेनं लर्न करतो, तेवढं अलोन राहून नाही करू शकत. मी एक्सपिरियन्स केलं आहे, तू एक्सपिरियन्स केलंच असेल असं? हो, मी केलं आहे. बट एक टाईम असा येतो की कधी ना कधी सगळ्यांचे काम येतात. लाईक तू ग्रुप तर तुझ्यासोबत लाईफ टाईम नसेल ना. राईट. सो तुला एकटं थिंग्स लर्न करणं, एकट्या थिंग्स एक्सप्लोअर करणं आलं पाहिजे. पण त्या फास्ट वेनं नाही करू शकत आपण अलोन राहून, जे की ॲज कम्पेअर टू ग्रुपमध्ये आपण स्टडी केली आणि इंडिव्हिज्युअल केली, तर जे ग्रुपमध्ये स्टडी करतात ते फास्ट जास्त लर्न करतात. सो आता 2 टाईपचे स्टुडंट्स आहेत. एक जे असतात ते सोलो लर्नर लाईक मी, एक जे असतात ते ग्रुप लर्नर लाईक यू. आपल्याकडे 2 एक्झाम्पल आता इथं प्रेझेंट आहे. सो काही थिंग्स आपण ग्रुपमध्ये खूप चांगले लर्न करतो. आता मी जर सोलो बसलो आणि ग्रुपमध्ये बसलो, तर मी जिथे ग्रुपमध्ये मी 4 तास लावेल, मी ते सोलो 1 तासात करू शकतो. लाईक तुझ्या केसमध्ये उलट आहे की तुझं सोलो बसला, तुझं लक्ष नाही लागणार, डिस्ट्रॅक्शन्स होईल वगैरे वगैरे. सो तू जर ग्रुपमध्ये बसला, तू ते 4 तासाचं काम 1 तासात करशील. पण प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी तुझा ग्रुप अवेलेबल राहू शकत नाही ना. राईट आहे. सो ॲज अ त्याचा अलोन राहण्याचा एक डिसएडव्हान्टेज पण आहे, एडव्हान्टेज पण आहे की स्टुडंटवर मॅटर करते की तुम्हाला एन्व्हायरमेंट कसं हवं आहे. सो आपण त्याच्यावर ॲज अ त्यांना एक स्पेसिफिक गोष्ट सांगू नाही शकत की अलोनच राहिलं पाहिजे की ग्रुपमध्ये राहिलं पाहिजे. करेक्ट. दोन्ही पण वे बेटर की तुम्हाला स्टुडंटवर डिपेंड करतं, तुम्हाला काय कंडिशन सूट होते त्यानुसार अडॅप्ट करा. जे लेक्चर्स वगैरे आता अपलोड करतोस, त्यामध्ये मी एक ऑब्झर्व केलं की तू खूप स्क्रॅचपासनं चालू केले, जसं की व्हॅक्यूम ट्यूबपासनं चालू केले. तू एवढ्या स्क्रॅचपासनं का? तर सिम्पल मोटो हाच आहे की स्क्रॅचपासून शिकवायचा. की आपल्याला हे माहिती आहे की लाईक एक सिम्पल एक्झाम्पल आहे, आपल्याला एक बिल्डिंग दिसते समोरून, खूप उंच आहे, आपल्याला तिचा टॉप फ्लोअर दिसतो पण फाउंडेशन दिसत नाही. राईट. बट आपलं जे मेन गोष्ट आहे, जी बिल्डिंग धरून ठेवली आहे ते फाउंडेशनच आहे ना. हां. सो आधी फाउंडेशन बिल्ड करणं इम्पॉर्टंट आहे. राईट. लाईक सिम्पली स्टुडंट्स काय करतात, यूट्यूबवर डूम स्क्रोलिंग कर, इकडे बघ तिकडे बघ, ते त्यांना जे इझी वाटतं किंवा त्यांना जे आवडतं ते बघतात. कारण की लर्निंग ही बोरिंग फेज असतो. हां. आणि बोरिंग थिंग्सच तुम्हाला काहीतरी शिकून जातात. राईट. सो ॲज अ स्टुडंट आपण अवॉइड करतो की बोरिंग वाटते स्किप करा, बोरिंग वाटते स्किप करा. सो मी ॲज अ ते प्रेफर नाही करत. ठीक आहे, व्हिडिओ बोरिंग झाला चालेल, पण ॲज अ व्हॅल्यू प्रोव्हाइड झाली पाहिजे की त्या व्हिडिओमध्ये काय काय शिकवलं ते खरंच इम्पॉर्टंट आहे का, की ते तुम्हाला कामात येणार आहे का. मी अशा थिंग्स पहिले स्वतः शिकतो, मग मी डिलिव्हर करतो की ॲज अ ते पुढे पण तुम्हाला कामात येईल. लाईक ओनली व्ह्यूजसाठी की सिम्पल बनवून दिलं काहीतरी, त्याचं कामाचं नाही स्टुडंटच्या, त्याच्याने व्ह्यूजचं वाढतं आपले. हां. बट त्याचं कामाचं नाही. एक ग्रोईंग स्ट्रॅटेजी पण आहे तुझ्या चॅनलसाठी समजा अशी तुझी, म्हणजे चॅनलला रीच करण्यासाठी? बेसिकली माझा मोटो यूट्यूब तर बिलकुल नाही आहे. ओके. सो यूट्यूब इज जस्ट फॉर अ थर्ड पार्टी. लाईक मला यूट्यूबर बनण्याची काहीच इंटरेस्ट नाही आहे. ओके. सो यूट्यूब इज लाईक फॉर ओनली मार्केटिंग झालं,
लाईक मी तुला जर खरं एक्झाम्पल दिलं तर ते स्मार्ट आर्किटेक्चरचं एक एक्झाम्पल आहे. स्मार्ट आर्किटेक्चर लाईक आता जे मी व्हिडिओज वगैरे मला स्टोअर करायचे असते तर मी फाईल स्टोरेज सिस्टमला केलं असतं, क्लॉडिनरी वगैरे, पण त्याचे मला खूप सारे चार्जेस द्यावे लागले असते आणि ॲज अ स्टुडंट फेजमध्ये मी ते अफोर्ड करू शकत नाही आत्ता तरी. तर मला एक असं प्लॅटफॉर्म होतं की मी जिथून होस्ट पण करू शकतो, लाईक माझे व्हिडिओ दिसतील पण आणि मला फ्रीमध्ये अवेलेबल होतील. राईट. मग तसं मला एक प्लॅटफॉर्म भेटलं यूट्यूब, YouTube. की आपण त्याच्यावर व्हिडिओ पण टाकू शकतो, ते आपल्या प्लॅटफॉर्मला फेच पण करू शकतो विदाऊट एनी कॉस्ट. सो तो एक मला तिकडनं बेनिफिट होता. ओके. सो त्याच्यासाठी मी यूट्यूब प्रिफर करतो. इंडियन जुगाड. हां तेच. राईट. नाईस. आपण 4th इयरमध्ये खूप गोष्टी फिगर आउट केल्यात तू तर, ठीक आहे. तर एक ज्युनियर इंजिनियर आहे, ते जस्ट एंटर केलं आहे 1st इयरमध्ये, त्याला काय ॲडवाईस देशील आणि असं कोणता पाथ आहे की ते फॉलो करून ते एक सक्सेसफुल इंजिनियर बनू शकतो? तर मी एक तुम्हाला फ्लो सजेस्ट करेल की तुम्ही हा फॉलो करू शकता, तुम्हाला बेटर होईल. जर आपण 1st इयरला आलो तर 1st इयरमध्ये 1st सेममध्ये ॲज आयडियल तुम्ही सी करा. सी लँग्वेजने तुमचे सगळे फंडामेंटल्स क्लिअर होऊन जातील. सो ॲज तुम्हाला फाउंडेशनची पुढे नीट नाही पडणार. लाईक आपण डायरेक्टली जातो डोमेनकडे, सो ते अवॉइड करा 1st इयरला तरी. 1st इयरला सी एक्सप्लोर करा. सी नंतर ॲज अ सेकंड सेमिस्टर तुमच्याकडे 2 ऑप्शन्स येतात, जावा आणि C++. सो C++ तुम्ही करू शकता, पण तुम्हाला जावा करण्याचा एक बेनिफिट असा होईल की तुमची डेव्हलपमेंट जर्नी खूप इझी होऊ शकते. लाईक जावामध्ये आगे स्प्रिंग बूट वगैरे आहे, राईट. सो ते इझी पडतं कारण की जावा सेम कोड सेम लँग्वेज. आणि C++ जर केले तुम्ही नंतर तुम्ही जावा डेव्हलपमेंटला जाताय तर तुम्हाला परत जावा करायला लागेल. सो ते ॲज अ तुम्ही इकडं शॉर्टकट घेऊ शकतात. आणि जर तुम्हाला C++ने कंटिन्यू करायचं ॲज अ तुम्हाला 12th वगैरेला प्रायमरी लँग्वेज असेल स्कूल्स वगैरेमध्ये आणि तुम्हाला ती येत असेल तर मग इन दॅट केस तुम्ही मन वगैरेला जातायत, सो तिकडे तुम्हाला जावा स्क्रिप्ट करावी लागते. सो ॲज अ जावाला तो बेनिफिट होतो की तुम्हाला एकच लँग्वेजमध्ये डेव्हलपमेंट DSA होऊन जातं. पण C++चं तसं नाही आहे. जर जावा स्क्रिप्ट तुम्ही डेव्हलपमेंटसाठी यूज करणार आणि C++ जी आहे ॲज अ तुम्ही DSAसाठी यूज करणार. असा आपला 1st इयर निघून जातो. आणि 1st इयरमध्ये तुम्ही गिटअप वगैरे झालं, बेसिक्स ऑफ GenAI वगैरे वगैरे अशा थिंग्स आपण घेऊ शकतो. आता स्टार्टिंग झाली 2nd इयरची. म्हणजे 1st इयरमध्ये जास्त एक्सप्लोर करा असं म्हणायचं तुला इनडायरेक्टली? तसं नाही म्हणणार मी. एक्सप्लोर करण्यापेक्षा तुम्ही 2 थिंग्सला स्टिक राहा. तुमची लॉजिकल रिझनिंग, लाईक तुमचं फाउंडेशन, जे लॉजिकल थिंकिंग असते ती बिल्ड करा आणि एक प्रॉपर कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेजवर कमांड घ्या. 1st इयरमध्ये एवढ्याच 2 थिंग करा आणि DSA बेसिक स्टार्ट करा. आणि 2nd इयरला आल्यानंतर 1st सेममध्ये DSAला खूप वेळ द्या, कारण की DSA डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम तुमचं फाउंडेशन खूप स्ट्रॉंग बिल्ड करतं. लाईक तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्विंगची एक आयडिया येऊन जातं. सो ते ॲज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे तुम्हाला. आणि मग नंतर तुम्ही DSA बऱ्यापैकी झाल्यानंतर डेव्हलपमेंटला स्विच करू शकतात. लाईक डेव्हलपमेंट तुम्हाला कसं हेल्प करेल की आज जर तुम्हाला तो प्रॉडक्ट दाखवायचा ना कोणाला तरी, ॲज अ तुम्ही बिल्ड करताय काय ते दिसलं तर पाहिजे. राईट. सो त्याला तुम्हाला डेव्हलपमेंट लागेल. मग तुमच्या 2nd इयरपर्यंत डेव्हलपमेंट वगैरे कवर केल्यानंतर 3rd इयरला तुम्ही जाता डोमेनकडे. मग कोणी डेव्हऑप्स चूज करतं, कोणी सायबर सिक्युरिटी चूज करतं, कोणी मशीन लर्निंग, डीप लर्निंग, AI वगैरे. सो ॲज अ तुम्हाला डेव्हलपमेंट तिथे हेल्प कसं करेल की ती तुम्ही तुमच्या गोष्टी शो करू शकतात ॲज अ वेबसाईटवर, ॲपवर डेव्हलपमेंटने. मग 3rd इयर वाईज तुम्ही डोमेन वाईज सेग्रिगेट करू शकतात थिंग्स. नंतर मग तुमचं 3rd इयर असंच प्रोजेक्ट्स बनवा, नेटवर्किंग करा, हॅकॅथॉन्स द्या, एक्सप्लोर करा डोमेन्स बेसिकली. आणि नंतर येतं तुमचं 4th इयर, जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि मी बेसिकली जर मोस्ट प्रोबेबली म्हणेल की 3rd इयरच्या 2nd सेमला तुम्ही एक प्रोजेक्ट घ्या आणि त्या प्रोजेक्टला जितकं ग्रो करता येईल तितकं करा. लाईक तुम्ही त्याच्यावर 10 युजर्स आणा, त्याला डिप्लॉय करा की त्याची युजर्स की हा रिअल लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय का असं बनवा. की हे तुम्हाला खूप हेल्प करेल की तुमची कम्युनिकेशन बिल्ड होईल. तुम्हाला नेटवर्किंग करावे लागेल. प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन स्टुडंटला अप्रोच करून तुमचा प्रॉडक्ट कसा आहे त्याचा रिव्ह्यू घ्या, त्याची युजर्स वाढवा. ही थिंग तुम्हाला 3rd इयरच्या 2nd सेममध्ये खूप हेल्प करणार आहे. आणि मग येतो आपला 4th इयर, जो की मेन फेज आहे प्लेसमेंटसाठी. सो 2 टाईपचे स्टुडंट्स आहेत, ॲज की ज्यांना प्रॉपर प्लेसमेंटसाठी जायचं आहे आणि जे नेक्स्ट एक्सेप्शनल, लाईक त्यांना त्यांचं स्टार्टअप झालं किंवा अदर थिंग्स की त्यांच्या प्रॉडक्टने कोणाचं तरी हेल्प होतं आणि रेव्हेन्यू जनरेट होतोय. सो त्या अंडर जायचं असतं. सो ॲज अ तुमचा प्रॉपर पाथ तेव्हा फॉलो करा की जर तुम्हाला प्लेसमेंटसाठी बसायचं आहे तर प्रॉपर प्लेसमेंटची प्रिपरेशन करा. लाईक ॲप्टिट्यूड झालं, DSAचे क्वेश्चन्स वगैरे झाले, कम्युनिकेशन स्किल,
आपण प्रेझेंट कसं करतो आहे, रेझ्युमे बिल्डिंग करा, हे सगळं तुम्ही प्रॉपर प्लेसमेंटसाठी जाऊ शकतात. आणि जर तुम्हाला एंटरप्रेनर बनायचं आहे किंवा एखादी तुमचं टेक्निकल स्टॅक वगैरे एखादी प्रॉडक्ट बिल्ड करायचं आहे, तर प्रॉडक्ट डेव्हलपमेंटला तुम्ही मार्केटिंग वगैरेकडे, तुमची कम्युनिकेशन स्किल्स वगैरे त्याच्याकडे जास्त फोकस करा, की तुम्ही मार्केट कसं करताय, मार्केट कॅप्चर कसं करताय, त्याच्याकडे तुम्ही मोस्टली जास्त टाईम द्या. सो तुम्हाला ते बेनिफिट करेल. पण नवीन नवीन स्टुडंट्स आहेत इंजिनिअरिंगमध्ये आलेत, ते कोड करण्यासाठी शिकत आहेत आत्ता नवीन नवीन, त्यांनी AI यूज केला पाहिजे का नाही केलं पाहिजे? जसं की मी ऐकले की क्रिटिकल थिंकिंग AIमुळे हे होत जाते, कमी कमी होत जाते, जास्त थिंक करत नाही आहेत लोक, राईट? किंवा जे पण कोड करत आहेत ते. तर त्याबद्दल तुला काय वाटतं की AIची हेल्प घेतली पाहिजे का नाही लर्निंग फेजमध्ये? जेव्हा तुम्ही प्रॉपर बिगिनर आहे तेव्हा ॲज अ लर्निंग AIपासून तुम्ही ॲज अ एज्युकेटर घ्या. लाईक ChatGPTवर जा, त्याला सांगा की मला हा टॉपिक लर्न करायचा आहे, माझी टेस्ट घे, मला प्रॉपर शिकव. अशा तुम्ही त्याला प्रॉम्प्ट्स वगैरे थ्रू त्याच्याकडनं शिकून घेऊ शकतात. बट ॲज अ तुम्ही नंतर व्हेरीफाय करा की हे मला येतं आहे का. लाईक AIने तुम्हाला कोड दिला, लाईक आपले जे AI मॉडेल्स आहेत ते ओल्ड डेटावर ट्रेन आहेत. लाईक आत्ता जर आपण प्रेझेंटमध्ये बघितलं तर ते जे मॉडेल आहे ते पास्टच्या 2 महिन्या आधी ट्रेन केलेलं आहे, त्याच्याकडे तो सगळा डेटा आहे. सो जर एखादी टेक्नॉलॉजी आता चेंज झाली, तो कोड तुला जुनाच देणार आहे. मग याच्यामध्ये नवीन कोडमध्ये चेंजेस काय करायचे, डिबग कसं करायचं ते मॅन्युअली जमलं पाहिजे. राईट. सो AI ॲज अ ह्युमन तुला ते आलं पाहिजे ॲज अ बेटर इंजिनियरसाठी. लाईक मी तुला माझं एक्झाम्पल देतो. आता मी जर एखादी स्क्रिप्ट घेतली जेमिनाय वगैरेची, जिथे मला मॉडेल लागतं आहे, ओके. सो ChatGPT वगैरे किंवा जेमिनाय जो कोड देतो त्याच्यामध्ये असतं ओल्डवालं व्हर्जन, जेमिनाय 1.5, 1.0 फ्लॅश वगैरे, पण ते सध्या व्हॅलिड नाही आहेत किंवा चालत नाही. सो ते तुला माहीत पाहिजे की आत्ता 2.5 सुरू आहे, सो त्या कोडमध्ये तुला चेंज करता आला पाहिजे. राईट. ते खूप बेनिफिट करेल. एक बीट ऑफ ॲडवाईस जर जे पण अपकमिंग इंजिनियर्स आहेत त्यांच्यासाठी? तर मी तुम्हाला एक ॲडवाईस अशीच देईल की कितीही खराब गोष्ट झाली तुमच्या लाईफमध्ये, खचू नका. थिंग्स कंटिन्यू ठेवा. लाईक तुमचे फ्रेंड्स गेले, खूप खराब थिंग्स झाल्या, तुम्हाला बॅक वगैरे लागले, तर लगेच खचून जाऊ नका. राईट. थिंग्स आज खराब आहेत, उद्या चांगल्या होतील. लाईक आज जर खराब थिंग येत आहेत, त्यावेळेस तुम्ही स्वतःला बिल्ड करताय त्या खराब थिंग फेस करण्यासाठी. सो ॲज अ टुमारो ते तुम्हालाच बेनिफिट करतील ना, की मी या थिंग्समधून आधी गेलेलो आहे. करेक्ट. सो नंतर तुम्हाला त्याचा फरक नाही पडत मोस्टली, तुम्ही ॲज अ स्ट्रॉंग बनता. सो ते तुम्हाला खूप बेनिफिट करेल की एखादी गोष्ट धरून बसण्यापेक्षा तिला ओव्हरकम कसं करता येईल. राईट. लाईक यू कॅन कंट्रोल द कंट्रोलेबल्स. तुमच्या हातात जेवढं कंट्रोल लेबल्स आहेत, ज्या थिंग्स तुम्ही कंट्रोल करू शकतात, तुम्ही फक्त त्याचा विचार करा की मी हे कंट्रोल करू शकतो, मी याला कंट्रोल करू शकत नाही. सो त्याचा विचार करून काही फायदा नाही आहे, ॲज अ फक्त टाईम वेस्ट होतो. सो त्यावेळेस जर तुम्ही प्रॉडक्टिव्हिटी दिला, लाईक तुम्ही तुमचं काहीतरी काम केलं, सो ते तुम्हाला खूप बेनिफिट करेल. तुम्ही स्ट्रॉंग पण व्हाल. ॲज स्वतःला टाईम द्या की एका जागेवर एकटे बसा, रेस्टॉरंटमध्ये कधी एकटे जेवा, कधी एकटं फिरायला जा. कारण की काही थिंग्स तुम्हाला एकटंच फेस करायचे आहेत. कोणी करेक्ट. कारण की सोहम बघ, सिम्पल थिंग आहे. आपण आपल्या लाईफमध्ये कोणी आपल्याला वाचवायला येणार नाही आहे. आता तू एखाद्या नदीमध्ये पडला आहे, तुला स्वतःच हातपाय मारून वरती यावं लागेल. ऑब्वियस. तुला कोणी हात धरून तुम्ही ओढणार नाही आहे. सो त्या थिंगसाठी ऑलरेडी प्रिपेअर्ड राहा. सो मी एवढंच सांगतो की लर्न करा, ग्रो करा, खूप साऱ्या थिंग्स एक्सप्लोर करा, चुका शिका, फक्त खचू नका. प्रॉपर थिंग्स फॉलो करत राहा. लाईफ खराब गोष्टींनी संपून जात नाही. सो ते एक लक्षात ठेवा फक्त. सुपर्ब. थँक्यू. सुपर्ब. थँक्यू. बेस्ट लक तुला फ्युचरसाठी. थँक्यू सो मच अँड थँक्स फॉर इन्व्हायटिंग मी. अरे लाईक तुम्हाला जर माझ्या थिंग्स काही माझ्या बोलण्यावरून काही व्हॅल्युएबल थिंग्स भेटल्या असतील तर मी निर्णयची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जाईल. तुम्ही एकदा चेकआउट करा किंवा तुम्ही मला पर्सनली पण रीच आउट करू शकतात. मला हेल्प करायला नक्कीच आवडेल. थँक्यू.